पाठ पहिला, भारत आणि जग. भारतीय इतिहासातला मध्ययुगाचा कालावधी हा साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत, तर युरोपातल्या मध्ययुगाचा काळ हा इसवी सनाचं 5वं शतक ते 15वं शतक असा आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्य लयाला गेल्यानंतर आणि इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये सम्राट शार्लमनच्या मृत्यूनंतर मध्यवर्ती सत्ता दुर्बळ झाली. लोकांना आपल्या जीविताची आणि मालमत्तेची असुरक्षितता वाटायला लागली. याचाच फायदा ठिकठिकाणच्या प्रदेशातल्या सामंतांनी घेतला. सामंत म्हणजे कोण, तर सरदार. सामंतांच्या प्रभावाखाली युरोपामध्ये एक नवीन व्यवस्था अस्तित्वात आली, तिला म्हणायचं सामंतशाही. सामंत आपापल्या प्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत, त्या वाड्याला म्हणायचं गढी. या गढीमधून ते आपल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघत. परंतु शेतकरी आणि कष्टकरी लोकांचं ते फार मोठ्या प्रमाणावर शोषण करत. हळूहळू तर शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी सुद्धा सामंतांनी बळकावल्या आणि तेच त्याचे मालक झाले. याच वेळेला आशिया खंडातून व्यापार युरोपीय बाजारपेठांमध्ये सुरू झाला. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मुहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली. कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ. ईश्वर एकच आहे आणि मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत, ही आहे इस्लामची शिकवण. मुहम्मद पैगंबरांच्या या शिकवणुकीचा प्रसार अरबस्तानात झाला. इथल्या लोकांच्या मध्ये नेहमी संघर्ष होत असेत, ज्यांना मुहम्मद पैगंबरांनी संघटित केलं. पैगंबरांचे वारसदार म्हणजे खलिफा, त्यांनी अरबांच्या सत्तेचा विस्तार केला. अरबांनी कला, विज्ञान, साहित्य या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. स्थापत्य कलेची एक सुंदर शैली निर्माण केली, ज्यामध्ये अर्धवर्तुळाकार कमान, घुमट, उंच मिनार, रेखीव नक्षीकाम आणि जाळीकामाचा समावेश होता. अरबी व्यापाऱ्यांनी आशिया खंडातले संत्री, खजुराची झाडं ही इतर देशांमध्ये नेली. बंदुकीची दारू, होका यंत्र, चिनी मातीची भांडी या चीनमधून युरोपात नेल्या. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले आणि त्यांनी सिंध प्रांतावर स्वारी केली. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. नागरिकशास्त्र म्हणजेच आपलं संविधान, नागरिकशास्त्र आणि प्रशासन. पाठ पहिला, भारताचं संविधान. आपल्या देशाचा राज्यकारभार आपल्या संविधानाप्रमाणे चालतो. देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम आणि तरतुदी ज्या पुस्तकात एकत्रित आहे त्याला म्हणायचं संविधान. संविधानाला राज्य घटना असं पण म्हणतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना आणि अधिकार हे सगळं संविधानात नमूद केलेलं असतं. आता पाहू संविधानाचं महत्त्व. 1. लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडून अधिकाराचा दुरुपयोग होण्यास प्रतिबंध करता येतो. 2. नागरिकांचं स्वातंत्र्य आणि हक्क सुरक्षित राहतात. 3. जनतेचा राज्यकारभारातला सहभाग वाढतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर 1946 साली संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रज सरकारनं राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत आणि मद्रास प्रांत असे काही विभाग पाडले होते. देशातल्या काही भागांचा कारभार संस्थानिक पाहत होते. अशा भागांना संस्थानं म्हणायचे. प्रांत आणि संस्थानांच्या प्रतिनिधींचं मिळून संविधान सभा तयार झाली. भारताच्या संविधान सभेत 299 सदस्य होते. या संविधान सभेतच डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यासारखे अनेक मान्यवर सदस्य होते. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधानाचा मसुदा तयार करण्याचं काम मसुदा समितीकडे सोपवण्यात आलं. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचं महत्त्वपूर्ण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संविधानातल्या तरतुदींनुसार राज्यकारभार करण्यासाठी 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली आणि हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.